आज आता तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अहिल्यानगर जर म्हटलं तर खूप म्हणजे अगदी निसर्गाचं देणगी लाभलेली आहे. गोदावरी त्यानंतर तुमची प्रवरा मुळा म्हणजे खूप पाण्याचा स्रोत मोठा आहे. ऊस उत्पादक मोठे साखर सम्राट आहे. आणि ऐका ना, विशेष म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं मोठं जाळं आहे. एक मोठा सुशिक्षित वर्ग आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्रात जर विचार केला तर तरी पण मला एक कळत नाही, तुमची जवळपास 300पेक्षा जास्त गावं दिसत्या तुमच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे खूप टॅलेंट वर्ग आहे, सुशिक्षित एज्युकेटेड लोक आहे. तरी पण उमेदवार जर म्हटलं तर फक्त कायम तोच का, असं काय म्हणजे त्या लोकांमध्ये काय असं आहे तुमच्यात का नाही? ते त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे जास्त आहे नाही. तुमचं वैयक्तिक तुमच्या नाही बोलत मी, पूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आपलं फक्त एकच नैसर्गिक संपत्ती हे तिचं जतन करावा आणि जेणेकरून तिचा योग्य उपयोग करावा. आणि हे आता हे एक पोटनिवडणूक आहे, त्याचं दुःखाचं काम आहे म्हणून तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, पण ते बी योग्य नाही. त्यांचं हे कर्जमाफीच्या बाबतीत कर्जमाफी काँग्रेसच्या काळात पण कर्जमाफीची मुक्ती करू म्हटले होते, सरसकट कर्ज माफ करू म्हटलं होतं. फडणवीस साहेब पण विधानसभेच्या निवडणुकीत बोलले होते की 7-12 कोरा अगदी दम ठोकून बोलले होते. परंतु त्यांनी आता फक्त पीक कर्जच घेतलं कर्जमाफीमध्ये. नाही हे माणसं किडनॅप करायचं काम आहे त्यांची. सगळं आले का पुढारी सगळे त्यांच्याकडेच पाहिजे. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेसला लोक वैतागले होते का लई झालं घराणेशाही भ्रष्टाचार, म्हणून भाजप सत्तेत आलं. आणि भाजपकडून खूप काहीतरी वाटत होतं, काहीतरी परिवर्तन होईल. परंतु भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर विचार केला तर रस्त्यामध्ये सर्रास टक्केवारी, खडी व्यवस्थित वापरत नाही, डांबर व्यवस्थित वापरत नाही, रस्ता निकृष्ट दर्जाचा एका वर्षात खराब होतो. नाही, भाजपचे कामं चांगले आहे. भाजपने रेशनवर धान्य, मी रेशनचं नाही म्हणत, मी रस्त्यांचं म्हणतोय. रस्त्याचा तर काय कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांनी उभं राहून काम केलं तर चांगलेच कामं करू होते ना. अधिकारी पाहिजे पुढं. तुमच्याकडे कायदा आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे. आता गुटखाबंदीचा कायदा किती मला वाटतं 2012-13 पासून लागू केलेला आहे. आता मकोका कायदा लागू केला गुटखाबंदीचा, जो गुटखा विकेल त्याच्यावर. परंतु सर्रास हप्ता चालू आहे, प्रत्येक पानटपरीवर गुटखा भेटतो. फडणवीस साहेब एवढे म्हणजे सगळ्यांना वाटतं एक अभ्यासू नेतृत्व आहे, पारदर्शी आहे, असं आहे तसं आहे, ते पण गप्पा मारता. मग ते का बरं गुन्हे दाखल करत नाही, कारवाई का होत नाही? कोणातरी दबाव असल्यामुळे कारवाई करीत नसणार ना. भ्रष्टाचार नाही म्हणून कारवाई होत नाही. पुढे अहो, भ्रष्टाचार संपल्याशिवाय हे सगळे काम व्यवस्थित मार्गी लागणारच